नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो. मागच्या भागामध्ये आपण ब्लड प्रेशरवरचा एक सोपा उपाय पाहिला. आता ह्याच्यामध्ये काही कॉमेंट्समध्ये मला की औषध किती दिवस घ्यायचं, काय करायचं, मी आधीच सांगितलं होतं 5 ते 6 महिने तुम्ही कंटिन्यूस घ्या. त्याच्यामध्ये काही जणांचे कॉमेंट्स असे आले आहेत की आम्हाला आत्ताच जरा 1-2-4 दिवसातच बरं वाटायला लागलेलं आहे, तरीसुद्धा ते मॉनिटर करणं आवश्यक आहे. तुम्ही ते चालू केल्यानंतर मॉनिटर करा, तुमचं ब्लड प्रेशर मोजा. त्याच्यानंतर तुमच्या फॅमिली डॉक्टरला किंवा तुमच्या फिजिशियनला ही गोष्ट सांगा आणि त्याच्यामध्ये काय काय परिणाम साधतायत फिजिशियन किंवा तुमचा फॅमिली डॉक्टर तो स्वतःहूनच तुमचं काही औषध जे अगोदर चालू आहे ते हळूहळू कमी करेल. धन्यवाद सगळ्यांनी त्या गोष्टीचा मला फीडबॅक चांगला दिला. आता आपण आजचा विषय निवडलेला आहे मेनोपॉजल सिंड्रोम, म्हणजे रजोनिवृत्ती काळामध्ये होणारे त्रास, जी लक्षणं आणि त्याच्यावरची चिकित्सा. एक सोपी चिकित्सा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सुचवणार आहे. जसं आपण ब्लड प्रेशरमध्ये एक चिकित्सा सुचवली तसंच मेनोपॉजल सिंड्रोमसाठी तुम्हाला एक छोटी चिकित्सा मी आपल्याला सुचवणार आहे. तर आता आपण रजोनिवृत्ती म्हणजे काय, तर जसं स्त्रीला ठराविक वयामध्ये साधारणपणे वयाच्या 12-13 ते 18पर्यंत रजप्रवृत्ती चालू होते, म्हणजे पाळी तिची मासिक चालू होते, तसंच वयाच्या 40 ते 50च्या दरम्यानमध्ये त्या रजोनिवृत्ती होते, म्हणजे पाळी हळूहळू बंद होते. तर हा रजोनिवृत्ती काळ जो आहे हा सुद्धा स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये मूलभूत काही बदल होत असतात, त्यांच्या मानसिकतेमध्ये काही बदल होत असतात आणि हे सगळे जे बदल आहेत आणि त्याच्यातनं निर्माण होणारी जी लक्षणं आहेत, हा जो लक्षणांचा समूह आहे, ह्या समूहाला रजोनिवृत्ती काल किंवा मेनोपॉजल सिंड्रोम असं म्हणलेलं आहे. सिंड्रोम हा शब्द कशावरून आला, तर इट इज अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स. सिम्पटम म्हणजे लक्षण. हा लक्षणांचा एक समूह आहे, हा कुठला आजार नव्हे. जसं एखादा ठराविक आजार असतो, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड वगैरे, अशा पद्धतीचा हा कुठला आजार नाही आहे. तर हा एक लक्षणांचा समूह आहे. ठराविक 40 ते 50 या वयामध्ये प्रत्येक स्त्रीला हा अनुभवाला येतो. आता ह्याच्यामध्ये आपण केव्हा चालू होतो केव्हा संपतो हे आपण बघितलं. आता याच्यात लक्षणं कुठली कुठली दिसतात आपल्याला, तर साधारणपणे ह्याचा जर विचार केला तर पहिलं लक्षण जे दिसतं म्हणजे पाळी अनियमित होते. अनियमित होते म्हणजे काय होते, जर आत्ता पाळी झाली तर त्याच्यानंतर 2 महिने होणार नाही, परत 2 महिन्यानं होईल, त्यानंतर परत 15 दिवसानं होईल, कधी कधी 15-15, 20-20 दिवस अंगावरनं जाण्याचा सुद्धा त्रास होतो. तर ही जी लक्षणं निर्माण होतात, ही अनियमितता जी पाळीमध्ये येते ते त्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण काय आहे की पाळी येतच नाही, काही जणांना पाळी येतच नाही. त्याच्यानंतर चेहरा, कान आणि अंग ह्याची आग झाल्यासारखं भासतं, गरम झाल्यासारखं भासतं, त्याला हॉट फ्लशेस म्हणतात. हे त्याच्यामधलंच रजोनिवृत्ती काळातलं लक्षण आहे. रात्रीच्या वेळी काही स्त्रियांना झोपेतच घाम येतो, हे सुद्धा त्याच्यामधलं एक लक्षणच आहे. मूड इलेव्हेशन होतं, आत्ता मूड चांगला आहे, आता काहीतरी ना काहीतरी चांगलं बोलावं असं वाटते आणि एकदमच मूड जातो, एखादी स्त्री एकदमच उठून जाते एखाद्या ह्याच्यातनं, म्हणजे मूड इलेव्हेशन होतं. चिडचिड होते, इरिटेबिलिटी वाढते. ह्याच्यामध्ये दुसरं एक आणखी लक्षण सांगितलं आहे, ती चिडचिड होते. झोप न लागणे, झोप अनियमित लागणे आणि झोप न लागणे हे दोन्ही प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योनी मार्गामध्ये कोरडेपणा जाणवणे, म्हणजे वजायनल ड्रायनेस ज्याला म्हणतो आपण, तो जाणवतो. योनी मार्गामध्ये कंडू म्हणजे खाज ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवाला येऊ शकते.
आता ह्या सगळ्या लक्षण समूहासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये कुठलं औषध सुचवलेलं आहे का ह्याचा आपण एक मागोवा घेऊ. तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये काही ह्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला काही हार्मोन्सची ट्रीटमेंट सुचवतात किंवा ह्या अनुषंगानं काही जणांना दुसरा एक असा त्रास होतो की तो म्हणजे त्यांच्या थायरॉईड लेवलमध्ये बदल होतो. काही जणांना हायपोथायरॉइडिझम चालू होतं. काही जणांना ओबेसिटी होऊन जाडी शरीराची वाढून ब्लड प्रेशरचा पण त्रास चालू होतो. तर तत्सम जी काही ट्रीटमेंट आहे ही फिजिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट याच्यामध्ये देतात. परफेक्ट असं मेनोपॉज सिंड्रोमसाठी असं कुठलंही औषध बाजारामध्ये उपलब्ध नाही. जशी जशी लक्षणं असतील तशा तशा पद्धतीची औषधं. आता उदाहरणार्थ काही जण विटॅमिन्स पण देतात नुसते, म्हणजे विटॅमिन डी देतात, कॅल्शियम देतात, कारण अंगदुखी कंबरदुखी हे सुद्धा त्रास ह्याच्यामध्ये होतात. त्यामुळे विटॅमिन डी, विटॅमिन कॅल्शियम आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्ससुद्धा बऱ्याच वेळेला दिले जातं. मल्टीविटॅमिनच्या गोळ्यासुद्धा दिल्या जातात. तर ही झाली एक जनरल ट्रीटमेंट जी आधुनिक वैद्यकशास्त्र प्रिफर करतो. आता आयुर्वेदामध्ये असं काही स्पेसिफिक ट्रीटमेंट सांगितली आहे का, तर आयुर्वेदामध्ये असा एक कल्प आहे की ज्याच्यामध्ये ही सर्व लक्षण समूह कव्हर होऊ शकतात. आणि माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या बघण्यामध्ये मी अनेक जणांना याचा वापर करायला दिलेला आहे आणि त्यांना खूप चांगले त्याचे परिणाम जाणवलेले आहेत. तर तो मी आज तुम्हाला इथं शेअर करतो. तर तो कुठला कल्प आहे, तो म्हणजे फलघृत. फलघृत, घृत म्हणजे तूप, त्याचं नावच आहे फलघृत. तर हे तूप आहे, ह्याच्यामध्ये 26 प्रकारच्या वनस्पती गाईच्या तुपामध्ये आणि गाईच्या दुधामध्ये सिद्ध केलेले आहेत. त्याची एक प्रोसिजर आहे, घृत बनवायची प्रोसिजर आहे, ते कंपन्या करतात आणि हे सहज बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात गेला तर तुम्हाला फलघृत द्या म्हटलं तर तो मनुष्य तुम्हाला हे फलघृत देऊ शकतो. आता हे फलघृत तुम्ही रोज सेवन करायचं आहे. म्हणजे ज्या स्त्रीला मासिक पाळीच्या संदर्भातला हा जो मेनोपॉजल सिंड्रोमचा त्रास आहे, हिनं रोज ते सेवन करायचं आहे. आता हे किती प्रमाणात सेवन करायचं आहे, तर रोज 1 चमचा म्हणजे साधारणपणे 5 मिली संध्याकाळी 6 वाजता कोमट पाण्याबरोबर रोज घ्यायचं आहे. साधं सोपं औषध आहे, काही कॉम्प्लिकेटेड आहे का, काही नाही. आता तुम्ही ह्याच्यामध्ये प्रश्न विचाराल की हे तूप आहे तर माझी जाडी वाढेल का, तर मुळात तूप हे त्रिदोषक नाही. तूप हे त्रिदोषक नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीही मेद वाढवण्याची प्रक्रिया तुपामुळं आयुर्वेदाच्या सायन्सनुसार होत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरकडे तुम्ही गेला आणि त्याला सांगितलं की मी हे औषधी तूप घेतोय, तर तो म्हणाल तूप खाल्ल्यानं तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल, असं तो म्हणेल. त्यांचंही बरोबर आहे, त्यांचंही चुकीचं नाही आहे, पण आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्यांचा विचार त्यांच्याबरोबर राहू देत. पण मी हे सांगतोय आयुर्वेदिक वैद्यकशास्त्राप्रमाणे. तर हे रोज तूप तुम्हाला 1 चमचाभर घ्यायचं आहे. आता ते कशावर घ्यायचं आहे, तर कोमट पाण्यावर घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला ही लक्षणामध्ये फरक येईल त्यावेळेला त्याची मात्रा तुम्ही हळूहळू कमी केली तरी चालेल. म्हणजे आज 1 चमचावर घेताय, नंतर मग काही दिवस अर्धा चमचा करा, नंतर मग 1 दिवसाआड एक अर्धा चमचा करा, नंतर 2 दिवसाआड करा, अशी कमी कमी करत केलं तरी हरकत काही नाही आहे. आता हे तूप ज्यांना मेनोपॉजचा त्रास आहे त्यांच्यासाठी घ्यायचं आहे. आता दुसरं काय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी काय करू शकता, तर स्त्री हा एक मूलभूत घटक आपण त्याच्याकडे जर बघितलं तर ही कशी आहे स्वभावानं, तर स्त्री ही सहवासप्रिय आहे. तिला एकांतवास जास्त मानवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं मानसिकसुद्धा ह्या गोष्टीमध्ये विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आता मी हे तूप झालं, शारीरिक काही लक्षणं त्या तुपापासून त्यांची जी निर्माण होत आहेत ती कमी होतील, पण मानसिक आधारसुद्धा ह्या वयामध्ये अतिशय आवश्यक आहे. आता हा सहवास 40 ते 50 याच्या दरम्यान कमी होतो का, तर होतो. याचं कारण असं आहे की मुलं मोठी होतात आणि ती डिटॅच होतात थोडीशी, आणि जे पती असतात तिचे, ते पतीसुद्धा त्यांच्या कामामध्ये व्यग्र असल्यामुळं थोडंफार अनेक दिवसाच्या सहवासामुळं एक यूज टू होत जातं सगळ्या प्रत्येक गोष्टीला, आणि अशी
जाणीवपूर्वक चौकशी करणं, विचारपूस करणं किंवा काही ना काहीतरी जाणीवपूर्वक आपल्या पत्नीकडं लक्ष देणं, ही प्रक्रिया पतीकडनं होत नाही. हा एक त्यातला विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. तर तिथं जाणीवपूर्वक पत्नीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तिची मानसिकता व्यवस्थित राहील. आता ह्या बाबतीत काही ध्यानसुद्धा केलं पाहिजे. माझे एक मित्र आहेत डॉक्टर यश वेलणकर म्हणून. हे ध्यानावर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. त्यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे. आपण डॉक्टर यश वेलणकर असं सर्च केलं तर तुम्हाला ध्यानावर त्यांच्याकडनं बरीचशी माहिती मिळू शकते. तर हे प्रयोग जे आहेत, म्हणजे तूप घेणं रोजचं आणि मानसिक सुदृढता निर्माण करणं, हे आपण जरूर करून पहा. आपल्याला याचा चांगला अनुभव येईल. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर माझ्या चाकलकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.